नमस्कार मित्रांनो, मी अमोल ओंतरकर। बघा, आता सध्याला आपण जर बघितलं तर कृषी सेवक या पदाची आणि ग्रामसेवक या पदाच्या जाहिराती ज्या आहेत या ठिकाणी पब्लिश झालेल्या आहेत। तर पहिला मुद्दा एक लक्षात ठेवायचा, बघा या अनुषंगाने आपण जर ग्रामसेवक या पदाचा जर त्या ठिकाणी जर फॉर्म भरत असाल तर काही गोष्टी काळजीपूर्वक अभ्यासणं आवश्यक आहे। जसं बघा, पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा, आपण जर पूर्णपणे जर विचार केला, एकूण ज्या काही ग्रामसेवकाचे पदं आहेत, कंत्राटी ग्रामसेवक आपण ज्याला म्हणूया, एकूण पदं लक्षात ठेवायला 1674 पदांची जाहिरात त्या ठिकाणी इथं आलेली आहे। तर या अनुषंगाने बघा आपल्याला काय करायचं आहे, नेमका शैक्षणिक पात्रता काय होतं बघा, बऱ्याचशा मुलांच्या या ठिकाणी कंप्लेंट्स आहेत की सर नेमका ग्रामसेवकसाठी MSCIT कंपल्सरी आहे का, किंवा अजून काही तुमचे बेसिक प्रश्न आहेत, आपण सर्व संदर्भात त्या ठिकाणी बोलूया। परंतु पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, ग्रामसेवक पदाच्या ज्या 1674 जागा सध्याला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या आलेल्या आहेत त्या जागेबद्दल आपण एकदा काय करू बघा, सविस्तर चर्चा करूया। आणि अजून एक मुद्दा असा आहे की बऱ्याचशा मुलांचे प्रश्न आहेत की सर फॉर्म कुठे भरायला पाहिजे, काय कसं काय, सविस्तर आपण त्या ठिकाणी बोलू आजच्या आपल्या लेक्चरमध्ये। तर पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, आपल्याला काय करायचं आहे, नेमकं जिल्हानिहाय जागा किती आहेत। सेकंड मुद्दा, ग्रामसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, आणि त्याच्या जर आपण पुढे गेलो बघा, जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ग्रामसेवक पदाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, आपण त्याबद्दल पण बोलूया। पहिला भाग आपण जर बघितलं तर जिल्हानिहाय जागा बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1674 जागा 1674 जागा या ठिकाणी ग्रामसेवक पदाच्या आलेल्या आहेत। आपण जर जिल्हानिहाय जर बघितलं मित्रांनो तर भंडारा 33 आहे, अमरावती 67 आहे, बुलढाणा 36, सोलापूर 74 आहे, अहमदनगर 52, चंद्रपूर 64 आहे, नाशिक 50, धाराशिव 33 आहेत, बीड 44, यवतमाळ 161 आहे, थोडंसं मी राऊंड करतो बघा यवतमाळला। त्यानंतर जालना 50 आहे, नांदेड 83 आहेत, लातूर 4, नंदुरबार 1, गडचिरोली 44, जळगाव 74 जागा आहेत। त्यानंतर आपण जर बघितलं बघा, गोंदिया 9, हिंगोली 10, वर्धा 43, सांगली 52, रत्नागिरी बघा आपण जर बघितलं तर सर्वाधिक जागा तुम्हाला इथं पाहायला मिळतील 185, अकोला 26 आहे, नागपूर 26, परभणी 33, ठाणे 18, वाशिम 16, सातारा जिल्हा इथं पण तुम्हाला जागा ज्या आहेत त्या बऱ्या प्रमाणे पाहायला मिळतील बघा, 101 जागा, चंद्रपूर 64 आहे, पालघर 51, पुणे 37 आहे, रायगड 75, छत्रपती संभाजीनगर 15, सिंधुदुर्ग 45 आणि कोल्हापूर 57, अजून काही त्या ठिकाणी जिल्ह्याचे आड आहेत। परंतु पहिला भाग लक्षात ठेवायचा, आपण जर बघितलं तर 1674 जागा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत। आणि इथं जर आपण बघितलं बघा तर तुम्हाला सर्वाधिक जागा ज्या आहेत ही रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर बघा सातारा जिल्हा आपण जर बघितलं तर अजून एक लक्षात ठेवायला, यवतमाळ जिल्हा, या 3 जिल्ह्यामध्ये पुन्हा जिल्ह्यांची नावं रिपीट करतोय बघा, रत्नागिरी जिल्हा, काय बोलतोय रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं तर यवतमाळ जिल्हा, आणि अजून एक लक्षात ठेवायला रत्नागिरी, यवतमाळ आणि सातारा जिल्हा, या 3 जिल्ह्यामध्ये आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी 100 क्रॉस जागा आहेत। 100 क्रॉस जर आपण रत्नागिरीबद्दल बोललो तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण जागा त्या ठिकाणी 185 आहेत। जर आपण यवतमाळ बद्दल बोललो बघा तर एकूण जागा लक्षात ठेवायला 161 आहेत, आणि आपण जर सातारा जिल्ह्याबद्दल बोललो तर एकूण जागा लक्षात ठेवायला 101 जागा। आता प्रश्न हा आहे की नेमका फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरावा। तर पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, कधी पण मुद्दा असा येतो की जर आपल्याला आपल्या मूळच्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे एखादा विद्यार्थी प्रॉपर त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा आहे, जर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जर पोस्ट कन्फर्म करायची असेल तर पहिला माझा भाग लक्षात ठेवायचा, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ग्रामसेवक पदाचा अभ्यासक्रम। जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जर त्या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे तर या पदाचा अभ्यासक्रम जो आहे मित्रांनो तो आपल्या त्या ठिकाणी स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे। मग आपण सविस्तर चर्चा करू अभ्यासक्रमासंदर्भात, परंतु अभ्यासक्रम पाहण्याच्या अगोदर इथं नेमकं शैक्षणिक पात्रता काय आहे आपण त्याच्याबद्दल बोलूया। तर पहिला तर मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, ग्रामसेवक पदासाठी 12वी पास असणं आवश्यक आहे। काय बोलले, 12वी या ठिकाणी पास असणं आवश्यक आहे। मग तुम्ही कोणत्याही शाखेमधले असू द्या, म्हणजे 12वीला तुमचं आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, ते काही ठिकाणी मॅटर करत नाहीये, फक्त 12वी पास। आणि त्याच्या पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा, 12वी मध्ये तुम्हाला 60% क्रॉस असणं आवश्यक आहे। हां, मग आता प्रश्न हा पडलाय की सर मग एखादा विद्यार्थी म्हणतो की सर आम्हाला 60 पेक्षा कमी टक्के आहेत, 50 आहेत, 55 आहेत, 59% आहेत, अशा मुलांनाही त्या ठिकाणी लक्षात ठेवायला आपण जर बघितलं बघा तर इथेही तुम्हाला संधी आहे बघा। जर 60% नसतील तर तुम्हाला खालील पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत। तर पहिला पर्याय लक्षात ठेवायला बघा, काय करायचंय तर इथं तुम्हाला जर तुम्हाला 60% नसतील 12वीला तर त्या ठिकाणी बघा कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी जी पदविका आहे ही तुमच्याकडे पाहिजे। जर तुम्हाला 60% नसतील तर काय बोललो मी, हां, जर तुम्हाला 60% असतील तर कोणताही क्रायटेरिया नाहीये,
सरळ त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। परंतु 60% पेक्षा तुम्हाला जर कमी मार्क आहेत तर पहिला भाग लक्षात ठेवा, चला त्या ठिकाणी कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदविका तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। सेकंड मुद्दा बघा, तुमचं BSW होणं आवश्यक आहे। काय बोलले? BSW, MSW नाही, काय बोलले त्या ठिकाणी BSW हे तुमचं त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे कृषी पदविका किंवा पदवी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। आणि अजून एक भाग लक्षात ठेवा, चला बघा की ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या काही काम करणाऱ्या कृषी संदर्भातल्या ज्या संस्था आहेत त्याही लक्षात ठेवा, चला शासन मान्यता प्राप्त संस्था, खाजगी नाही आहे, या शासन मान्यता प्राप्त संस्थेचा आपण ज्याला तिथं तुम्ही काम करण्याचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। हे तुम्हाला ज्या खालच्या ज्या पात्रता आहेत, जर 12वी मध्ये तुम्हाला 60% नसतील तर ह्या तुम्हाला त्या ठिकाणी यापैकी एक जरी तुमच्याकडे पात्रता असेल तर तुम्ही या ठिकाणी ग्रामसेवकाचा फॉर्म भरू शकता। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नोट करून ठेवा, तुम्हाला ग्रामसेवक पदाचा फॉर्म भरण्यासाठी MSCIT कंपल्सरी आहे। बऱ्याचशा मुलांचं मत सर आमच्याकडे MSCIT नाही आहे। MSCIT किंवा संगणका संदर्भातला ज्याला तुम्ही CCC वगैरे म्हणता, ह्या ठिकाणी तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। MSCIT मग त्या ठिकाणी स्टेट लेवलचं असेल किंवा सेंट्रल लेवलचं आपण ज्याला म्हणूया, हे तुमच्याकडे संगणकाचं जे सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी आहे, डबल बोलतोय कंपल्सरी आहे। ओके, ही पात्रता त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता थोडंसं आपण बोलूया अभ्यासक्रमासंदर्भात। आता एक पहिला भाग लक्षात ठेवचला बघा, जर आपण तिथं ग्रामसेवकाच्या अभ्यासक्रमासंदर्भात जर बघितलं तर तुम्हाला मराठीचे प्रश्न आहेत बघा 15। ओके, एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत, 15 प्रश्न या ठिकाणी 30 गुण आहेत, इंग्रजी 15 या ठिकाणी 30 गुण आहेत, सामान्य ज्ञान 15 यासाठी पण त्या ठिकाणी तुम्हाला 30 गुण आहेत, अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून, बरं का अंकगणित आणि बुद्धिमत्ता वेगवेगळं नाहीये, दोन्ही मिळून त्या ठिकाणी तुम्हाला 15 प्रश्न आहेत, या ठिकाणी 30 गुण। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि जो बरेचशा मुलांना म्हणजे आपण ज्याला म्हणजे थोडासा किचकट जाणारा जो भाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी बघा, इथं कृषीचा जो तांत्रिक घटक आहे या तांत्रिक घटकावरती तुम्हाला डायरेक्ट 40 प्रश्न आहेत आणि इथं तुम्हाला बघा 80 मार्क तुम्हाला तांत्रिक घटकावरती आहेत। आता जर तुम्ही या इथं जर बघितलं बघा, अजून माझा एक भाग लक्षात ठेवा, चला परीक्षा तुमच्या TCS मार्फत घेतल्या जातात आणि एक आपण जर बघितलं तर या मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये किंवा सामान्य ज्ञानमध्ये नेमकं तुमची अभ्यासाची लेवल किंवा कोणते कंटेंट त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। एक पहिला जर आपण भाग बघितलं बघा तर सरळ मराठीची तुमची जी माध्यम किंवा आपण ज्याला म्हणूया जी एक लेवल आहे बघा, 12वीचे लेवलचे आपण ज्याला म्हणूया, तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न येतील बघा, सर्वसाधारण शब्दसंग्रह, त्यानंतर वाक्यरचना, व्याकरण, ओके, म्हणी आणि वाक्प्रचार त्यांचा अर्थ वगैरे, त्यानंतर बघा उतारा हा त्या ठिकाणी आहे, उतारावर पण तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न असतील। त्यानंतर सेम आपण ज्याला म्हणूया इथं तुम्हाला इंग्रजी बद्दल पण आहे। ओके, आपण जर बघितलं बघा तुमची जनरल व्होकॅब्युलरी आहे, त्यानंतर बघा आपण जर बघितलं त्या ठिकाणी सेंटेन्स त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे, त्यानंतर ग्रामरचा काही भाग आहे। ओके, त्यानंतर आपण ज्याला म्हणूया तुमचे इडियम्स आणि फ्रेज आहेत आणि इथं पण तुम्हाला उतारा आहे। म्हणजे सेम मराठी इंग्लिश सिलेबस आपण ज्याला म्हणूया लेवल तुमची 12वी आहे। फक्त एवढेच कंटेंट करा, बाकी त्या ठिकाणी जास्त करण्याची गरज नाही आहे। जर तुम्ही बौद्धिक चाचणीमध्ये आले, लक्षात ठेवा लेवल 12वी आहे। ओके, सामान्य बुद्धिमापन व आकलन हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे। त्यानंतर तर्क आधारित प्रश्न आणि अंकगणितावरले आधारित प्रश्न तुम्हाला हे जवळजवळ 15 प्रश्न या कंटेंटवरती आहेत, 30 गुणांना। जर तुम्ही त्या ठिकाणी सामान्य ज्ञानमध्ये आले बघा, या ठिकाणी कक्षा 12वीच आहे म्हणजे लेवल आपण ज्याला म्हणूया प्रश्नाची, तर इथं बघा तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आहे, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, ओके, या संदर्भातलं त्या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचे त्या ठिकाणी समाज सुधारक, चालू घडामोडी, त्यानंतर बघा भारताचे शेजारील राष्ट्राचे काही संबंध या संदर्भातला आहे, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, ओके, सामाजिक इतिहास, हवामान वगैरे, आणि त्यानंतर बघा स्थानिक बाबी वैशिष्ट्ये, हे असं तुम्हाला GS मध्ये किंवा सामान्य ज्ञानमध्ये जो सिलेबस आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय। जो सगळ्यात महत्त्वाचा बघा 40 प्रश्न ज्या आपण ज्याला म्हणूया तुमच्या सिलेबसवरती आहे, ज्याला तांत्रिक घटक आपण म्हणूया, तांत्रिक घटक 4 भागामध्ये काय केलं पूर्णपणे डिवाइड केलेला आहे। पहिला भाग लक्षात ठेवा बघा, समाजशास्त्र विषयक ज्ञान। मग इथं तुम्हाला कोणता सिलेबस आहे, पहिला मुद्दा समाज मानसशास्त्र, काय बोललोय समाज मानसशास्त्र बघा 12वीला एक तुम्ही जर बघितलं बघा, मानसशास्त्र नावाचा एक विषय आहे, एक बेसिक माहिती, जास्त डीपमध्ये शिरायचं नाही आपल्याला ठिकाणी, समाज मानसशास्त्राची फक्त आपल्याला तोंड ओळख करून घ्यायचे। 2 नंबर बघा समुदाय संस्था, त्यानंतर समाज सुधारकाचे योगदान आहे, सामाजिक समस्या आणि सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे इथं तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील। त्यानंतर बघा पंचायत राज व्यवस्था, 73वी तुम्हाला घटनादुरुस्ती माहित पाहिजे। आणि बघा ग्रामीण भागामधलं जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत महाराष्ट्रातल्या त्यांच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी प्रायमरी लेवलला माहिती पाहिजे। त्यानंतर बघा तुमचा तिसरा भाग आहे कृषी विषयक ज्ञानाचा। मग आता कृषी घटक तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे। ओके, पहिला भाग लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुमचा सिलेबस कोणता आहे, कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण,
त्यानंतर बघा कृषी अवजारे, आपण जर बघितलं कृषी विस्तार, सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, हा तुमचा पूर्णपणे आपण ज्याला म्हणूया हा पूर्णपणे तुमचा ॲग्रीचा भाग तुम्हाला सिलेबसमध्ये आलेला आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा इतर माहिती, चौथा तुमचा भाग आहे तो। मग आपत्ती व्यवस्थापन आहे, महाराष्ट्रामधली ग्रामीण अर्थव्यवस्था आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा केंद्र व राज्य सरकारच्या ग्रामीण विकासाच्या वेगवेगळ्या आपण ज्याला योजना म्हणूया त्या योजना तुम्हाला त्या ठिकाणी इथं पाहिजे आहेत। त्यानंतर बघा मूलभूत संगणक ज्ञान तुम्हाला पाहिजे, जास्त ॲडव्हान्समध्ये नको आहे। म्हणजे इथं एक आपण जर बघितलं बघा एक सरळ भाग लक्षात ठेवताना 12वी कक्षा जी आहे त्या लेवलचं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल। एक बेसिक तुम्हाला त्या ठिकाणी फक्त संगणकाचं नॉलेज पाहिजे। त्यानंतर इथं माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चा ओके तो एक तुम्हाला माहित पाहिजे। जैवविविधता आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याबद्दल आपल्याला बेसिक माहिती जी आहे ही बेसिक माहिती तुम्हाला या सिलेबसमध्ये दिलेली आहे। आपण जर विचार केला बघा पूर्णपणे ग्रामसेवक पदाच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या 1674 ज्या जागा आहेत या 1674 जागेचा अभ्यास करत असताना पहिला भाग तुम्हाला जिल्हानिहाय मगाशी बोललो मी 3 जिल्हे, एक रत्नागिरी, यवतमाळ आणि सातारा जिल्हा। दुसरा मुद्दा बघा शैक्षणिक पात्रता 12वी 60% जर नसेल तर बाकी इतर आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे। आणि अभ्यासक्रम इंग्लिश मराठी ओके, सामान्य ज्ञान, अंकगणित बुद्धिमत्ता आणि तांत्रिक जो घटक आहे तो त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। पहिला भाग लक्षात ठेवायचा। आता मुद्दा असा आहे एक जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ग्रामसेवक पदाची जर पोस्ट मिळवायची आहे तर त्यासाठी एक भाग लक्षात ठेवायचा बघा आपला अभ्यास तेवढा स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे। आणि झालंय काय या ठिकाणी TCS पॅटर्नमध्ये बऱ्याचशा मुलांचा गोंधळ असा उडलेला आहे की प्रश्न नेमका कुठून येते काही कळत नाहीये। मग माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा बघा यासाठी जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे त्या सिलेबसनुसार आपला अभ्यास तिथं असणं आवश्यक आहे। आणि त्या अनुषंगाने आपण जर बोललो बघा तर इथं सरळ सरळ द विनर स्टडी सेंटर हे जे काही आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी ग्रामसेवक आणि स्पेशली बघा ग्रामसेवक संदर्भातला जो तुमचा टेक्निक पार्ट आहे टेक्निकलचा या अनुषंगाने 2 बॅचेस आपण सुरू केलेले आहेत। एक मोठी आपण ज्याला म्हणूया सुवर्ण संधी तुम्हाला इथं पाहायला मिळते। बघा होतंय काय ग्रामसेवक आता जर तुम्ही लाईव्ह जर क्लास केले एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे आणि एवढा मोठा सिलेबस आपण ज्याला म्हणूया तो लाईव्ह मध्ये तुम्ही पूर्ण करू शकत नाही आता, म्हणजे तुमचं पण त्या ठिकाणी पाहून पूर्ण होणार नाही आहे। मग या अनुषंगाने आपण काय केलं बघा द विनर स्टडी सेंटर बघा असं त्या ठिकाणी तुम्हाला लोगो पाहायला मिळतोय। हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा। या ॲप्लिकेशनमध्ये सरळ बघा 119 क्रमांकाची बॅच आहे। काय बोललो बघा 119 क्रमांकाची बॅच आहे। पूर्णपणे ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल। काय बोललोय रिपीट करतोय 119 क्रमांकाची बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे। ही बॅच त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट ग्रामसेवक पदासाठी आपण अवेलेबल करून दिलेली आहे। आणि या बॅचची फीस लक्षात ठेवायला सर्वात कमी म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला 699 रुपये। या 699 रुपयामध्ये तुम्हाला फुल्ली या ठिकाणी रेकॉर्डेड बॅच पाहायला मिळेल। बॅच संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती जर मिळवायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करतो बघा 9011 025 700। पुन्हा रिपीट करतोय कॉन्टॅक्ट नंबर 9011 ओके 025 700 हा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहे। ग्रामसेवक पदाच्या जी काही बॅच आहे त्या बॅचबद्दल तुम्हाला या ठिकाणी 119 क्रमांकाच्या बॅचबद्दल तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी माहिती मिळवू शकता। अजून एक वेगळा भाग आहे आपण काय केलं बघा या ठिकाणी स्पेशली आपण जर बघितलं तर ग्रामसेवक मध्ये जो तुमचा 40 प्रश्नांचा भाग आहे म्हणजे 80 मार्क आपण ज्याला म्हणूया काय बोलले 80 मार्क जो त्या ठिकाणी तांत्रिक घटक आहे या तांत्रिक घटकाची पण त्या ठिकाणी बॅच आपण सुरू केलेली आहे। जर तुम्ही ॲप्लिकेशन मध्ये गेलेत ती पण त्या ठिकाणी तुम्हाला बॅच पाहायला मिळेल। आणि या बॅचची फीस लक्षात ठेवा फक्त आणि फक्त मित्रांनो 199 आहे। 40 दिवसामध्ये तुमचे 40 प्रश्नाची तयारी या बॅचमध्ये आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस लावायच्या आहेत ओके तुम्ही त्याप्रमाणे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि ती जी बॅच आहे त्या बॅचची काय करा बघा सर्वांनी या ठिकाणी फायदा घ्या। ठीक आहे ग्रामसेवक रेकॉर्डेड बॅच क्रमांक 119। आता दुसरा मुद्दा कृषी सेवकाची पण त्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। त्याही कृषी सेवकाबद्दल आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगेल। तोपर्यंत थांबू आपण। जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस।